नाचणीच्या पौष्टिक लाडूंसाठी लागणारं साहित्य आहे. नाचणीचं पीठ मी इथे 1.5 वाटी घेतलेली आहे. एक मोठी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर हे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स घेतलेली आहे. ते मायक्रोवेव्हमध्ये मी थोड्या वेळ भाजून घेतले होते. त्यानंतर इलायची पावडर, साजूक तूप आणि आपल्याला लागणार आहे डिंक. आपल्याला पहिले हा डिंक तुपात तळून घ्यायचा आहे. डिंक छान फुललेला आहे. पॅनमध्ये आपल्याला हे नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे. पीठ आपलं खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया. आता हे पीठ आपल्याला साजूक तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती असेल की नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न आहे. त्यामुळे नाचणीचे लाडू खूपच पौष्टिक असे आहेत. पीठ आपलं छान खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. डिंक हा आपल्याला असा हाताने पूर्ण फोडून घ्यायचा आहे. नाचणीचं भाजलेलं पीठ आपलं छान थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक इन्ग्रेडियंट्स ऍड करूया. ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. त्यानंतर हा तळलेला डिंक, इलायची पावडर, त्यानंतर पिठी साखर. साखर आपल्याला जेवढं गोड आपल्या घरात लागते त्याप्रमाणे घ्यायची. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व आपण मिक्स केलेलं आहे. आता याचे आपण लाडू बनवूया. तर अशा प्रकारे रेडी आहेत आपले पौष्टिक असे नाचणीचे डिंकाचे लाडू. तर तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.